मम्मीकडे 8-10 दिवस कसे गेले काही समजलंच नाही आणि आज फायनली जायची वेळ आली होती. वाटलंच नाही 8-10 दिवस राहिले मी मम्मीकडे. मला जायचं म्हणून मम्मी माझा ब्लाऊज शिवून ना त्याला हुक लावत बसली होती. म्हटलं बेलाचा थोडा लाड करावा, पण ती म्हणत होती की जा लवकर तू इथून. मग सगळं आवरलं, जेवण वगैरे करून घेतलं आणि जाताना मम्मीने मला ज्वारी दिली होती एक 10 किलो. म्हटले तू ओझं उचलू नको, मी उचलते, पोटात दुखेल तुझ्या. त्याच्यामुळे बाहेर घेऊन आली ती आणि प्रकाश आदल्या दिवशीच आला होता मला घ्यायला. त्याच्यामुळे काही गाडी होती, त्यामुळे काही वजन न्यायचं काही अवघड नव्हतं. आणि बेला काही बाहेर यायला तयारच नव्हती, बाय करायला तयारच नव्हती. शेवटी मग तिला तसंच ठेवलं आणि मम्मीला बाय करून आम्ही निघालो. घरी येता येताना आम्हाला 4-4:30 झाले होते. घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला, झोपले होते आणि संध्याकाळी परत उठून रेडी झाले. 1-1:45च्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो. ॲक्च्युली तुम्हाला तर माहिती माझा ट्रायपॉड तुटला होता आणि तोच घेण्यासाठी मी गेले होते. म्हटलं ऑनलाईन तर घेऊन बघितले, सारखे तुटत राहतात, ऑफलाईन एखादा छान चेक करून बघून घ्यावा. त्यामुळे मी ऑफलाईन घ्यायला गेले होते. पण एवढी दुकानं फिरले, मला कोणताच ट्रायपॉड आवडला नाही. आता मी कोणता ट्रायपॉड घेतला हे तुमच्यासोबत मी लॉंग ब्लॉगमध्ये शेअर करेल. त्यानंतर येताना लिची घेतली आणि घरी आले. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.